चौकशीमध्ये भोंदू खराडच्या कार्यालयातून मोठं घबाड खराडच्या हाती लागलेलं आहे. खराडशी संबंधित अनेक अधिकारी रडारवर आल्याची माहिती समोर आलेली आहे. तर डिजिटल आणि आर्थिक सामग्रीचं विश्लेषण सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर नाशिक, पुणे, मुंबई, शिर्डीमधील 13 ठिकाणी ईडीकडून शोध मोहीमही सुरू आहे. एक पुढची बातमी पाहूया. नांदेडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षेंनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. 1 लाख खरात एकत्र केले तर एक अकबर होईल असं विधान त्यांनी केलंय. तसेच त्यांनी मुघल आझम, जोधा अकबर आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांवर टीका केली. चित्रपटांमध्ये खरा इतिहास लपवण्यात आला असून अकबरला सेक्युलर म्हणून दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. हजारो महिलांचं आयुष्य बर्बाद करणारा अकबर सेक्युलर कसा असू शकतो असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर हिंदू समाजाला आपल्या इतिहासाचे पुरेसे ज्ञान नसल्याचंही पोंक्षे यांनी म्हटलं. एका वेळेला हजारो बायकांचं आयुष्य बर्बाद करणारा चांगला कसा असू शकतो? असे 1 लाख खरात एकत्र केले तर एक अकबर होईल. त्याचं महिमा मंडळ. नाशिक आयटी कंपनी महिला लैंगिक अत्याचार आणि बळजबरी धर्मांतर प्रकरणातील आणखी एक प्रकार आता समोर आला आहे. पीडित मुलींना दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जी इनामदार असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. मुलींना जबरदस्तीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप एकच तक्रार समोर आलेली आहे आणि या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढची बातमी पाहूया. मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा संगमनेरमधील भोंदू बाबा राजेंद्र गडगेला अटक करण्यात आलेली आहे. न्यूज 18 मराठीच्या बातमीनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पुढाकार घेतला आणि या भोंदूवर संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय. लोकांची आर्थिक लुबाडणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्यासह विविध कलमान्वये भोंदू राजेंद्र गडगेसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि दोघांना पोलिसांनी तातडीनं ताब्यातही घेतलेला आहे. या भोंदू राजेंद्र गडगे याच्या दत्तधाम दरबारासमोरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हरीश डिमोटे यांनी. पाहूया. गडगे बाबा दत्तधाम आश्रमच्या नावावर जी तिथे बसून भोंदूगिरी करतो, मी कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करतो आणि अपत्य नसणाऱ्यांना अपत्य देतो वगैरे असे जे काही खूप दावे त्याने केले आणि त्या दाव्यांच्या आधारे त्याने लोकांची अगदी लाखो रुपयाची लूट केलेली आहे. म्हणजे नंबर लावायला त्याचे 11,000, 21,000, 51,000 आणि व्हीआयपीला 1,01,000 असे त्याचे दर हल्ली झालेले होते आणि त्याच्या पुढे लूट तो करत होताच. आध्यात्मिक शक्ती, दैवी शक्ती असं म्हणून मी आजार बरे करतो असं सांगत होता आणि विरुद्ध बाजूला तो काही झाडपाल्याची औषधं पण देत होता. ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्ट, त्याचप्रमाणे मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट याच्या खाली विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात मंत्रशक्तीद्वारे, तंत्रशक्तीद्वारे लोकांच्यावर उपचार करण्याची काही यूट्यूबला व्हिडिओज शेअर झालेले आहेत आणि वेगवेगळे सोशल मीडिया यावर सुद्धा ते शेअर झालेले आहेत. त्यानुसार जे राजेंद्र बापू गडगे राहणार वडगाव पान, त्याचप्रमाणे मधुकर शिंदे राहणार रहीमपूर संगमनेर, या दोघांना कालच्या जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. अजून काही आरोपींचा शोध चालू आहे. भोंदूगिरीतून अशोक खरात याने जशी माया जमवली तशाच पद्धतीनं संगमनेर तालुक्यातील भोंदू राजेंद्र गडगे याने मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरे करण्याच्या नावाखाली अनेक वर्षांपासून नागरिकांची लूट करत मोठी माया जमवली. वडगाव पान येथे सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या या भोंदूनं मोठं साम्राज्य उभारलंय. शेकडो एकर जमीन आणि कोट्यावधीची मालमत्ता याच्याकडे असण्याची शक्यता आहे. भोंदू राजेंद्र गडगे याच्या दरबाराजवळून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हरीश डिमोटे यांनी. पाहूया. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील हा जो भोंदू राजेंद्र गडगे आहे, याने गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना लुटून मोठी माया जमवलेली आहे. मी आता त्याच्या या दरबाराच्या जवळ आहे. आपण जर बघितलं तर विश्वदत्त फाउंडेशनच्या नावानं त्याने ट्रस्ट स्थापन केला आणि जवळपास 30-35 वर्षांपासून तो इथे दरबार भरवत असल्याचा दावा तो खरं तर स्वतःच करतोय आणि त्यातून हजारो लोक इथे यायचे
आणि त्याला हजारो रुपये जे आहे तो या लोकांकडनं घ्यायचा आणि मोठं आलिशान असं सगळं जे साम्राज्य आहे ते इथं उभं राहिल्याचं दिसतंय. AC रूम बनवल्या गेल्या आहेत. मग इथे भाविक तिथे मुक्कामी राहायचे, 1000-2000 रुपये भाडं द्यायचे आणि या बाबाची जर आर्थिक परिस्थिती सुरुवातीची बघितली तर अत्यंत गरिबीची होती. 1.5 एकर क्षेत्र फक्त याचं होतं. आता मात्र याच्याकडे जवळपास 100 ते 150 एकर शेती असल्याची देखील माहिती समोर येते आणि जवळपास 500 ते 600 कोटी रुपयाची माया यांनी जमवल्याचा संशय आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जिथे हा गोरखधंदा करायचा, हा सगळा जे त्याचं साम्राज्य आहे, हे देखील सील करण्याची गरज आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर. पुढची बातमी पाहूया. अमरावतीमध्ये मंत्री बावनकुळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये परतवाड्यातील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणाचा त्यांनी आढावा घेतलाय. या प्रकरणामध्ये नागपूरमधील 15 वर्षांची एक अल्पवयीन पीडिता समोर आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. नागपूरवरनं एक 15 वर्षीय विक्टीम याचाही तपास सुरू आहे. त्यांचा बयान चालू आहे. त्या बयानानंतर अजून पोलिसांची कारवाई सुरू होईल. खरं तर या मोबाईलवर व्हायरल झालेल्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी कॉग्निशन घेऊन गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये कोणी स्वतःहून पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याकरता आलं नाही. राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा आज IG मुंबईत आहेत, त्यांनी आढावा घेतलेला आहे. मी स्वतः आज SP ऑफिसला आलेलो आहे. मला असं वाटतं की यामध्ये कुणालाही या ठिकाणी या केसमध्ये कोणी सुटणार नाही अशा पद्धतीची योजना आम्ही तयार केली आहे. या प्रकरणामध्ये काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री आणि त्यांनी काय आदेश दिले ते आपण पाहूयात. अशोक खरात प्रकरणात काय आदेश दिलेले आहेत. कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोर्टामध्ये केस मजबूत होण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा. तपासामध्ये आरोप सिद्ध होणं महत्त्वाचा घटक असावा. तर नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री तेही आपण पाहूयात. धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका. पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणलं, यासाठी अभिनंदन असं देखील म्हणाले. मात्र आता तितकाच दमदार तपास करा असे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत. यातील सर्व पॅटर्नचा तपास करा. कोणतीही गल सुटू नये. तर परतवाडा शोषणाच्या प्रकरणामध्ये काय म्हणाले. पीडितांचे समुपदेशन करा. त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घ्या. संबंधित समाजसेवकांची मदत घ्या असं सुद्धा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय. तर गोरेगाव ड्रग्ज प्रकरणामध्ये काय म्हणाले. ड्रग्ज विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करा. तरुणाईच्या भविष्याशी निगडीत ही बाब आहे, त्यामुळे अशी प्रकरणं एकदम गांभीर्यानं घ्या असा सल्ला देखील त्यांनी दिलेला आहे.